इंद्रायणी न्हावले, पुणे शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व सरचिटणीस अजय न्हावले यांच्या पाठपुराव्यातून पुणे महानगरपालिका नागरिक सूचना अंदाजपत्रकानुसार विविध कामांचे भूमिपूजन प्रशांत जगताप यांच्या हस्ते झाले। या भूमिपूजनामुळे सर्वे नंबर 300/4 कॉलनी नंबर 5 साई विहार काळेपडळ मध्ये ड्रेनेज लाईन, सर्वे नंबर 302 HDFC बँक जवळील कॉलनीमध्ये ड्रेनेज लाईन टाकणे तसेच रस्ता काँक्रिटीकरण, सर्वे नंबर 53 गुरुदत्त कॉलनी संतोषी माता नगर काळेपडळ मध्ये ड्रेनेज लाईन टाकणे, सर्वे नंबर 300/4 कॉलनी नंबर 6 साई विहार काळेपडळ मध्ये ब्लॉक बसवणे या कामांमुळे परिसरातील नागरिकांचे खूप दिवसाचे प्रलंबित प्रश्न सुटणार असल्यामुळे नागरिक समाधानी आहेत। यावेळी शीतल संजय शिंदे, दीपाली कवडे, शैलेश बेल्हेकर, रण गाडेकर, वैभव डांगमाळी, गौतम सावंत, अजय मिसाळ, प्रवीण तोटे, लीलाधर पवार, शंकर पांचाळ, ज्ञानेश्वर हराळकर, विशाल जाधव, गीतांजली देशमाने, तेजल बोंबले, दीपाली अडागळे, मीना जाधव आदी उपस्थित होते। महापालिका हडपसर सहाय्यक आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करून नागरिक सूचना अंदाजपत्रकात निधीची तरतूद केली। आगामी काळात या भागातील समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे अजय न्हावले यांनी सांगितले। आज माझे संघटनेचे सहकारी अजयजी न्हावले आणि त्यांच्या सुविध पत्नी इंद्रायणीताई न्हावले यांच्या प्रयत्नातून यांनी नागरिकांचे जे फॉर्म भरून घेतले, नागरिकांच्या बजेटमधून आज विविध विकास कामांचं भूमिपूजन होत आहे। आज मला त्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो। वास्तविक आता इथे येत असताना खेड्यातला अनुभव घेत आलो मी, कारण की इथे येत असताना खड्ड्यांमधून वाट काढत काढत माझी गाडी इथे यावी लागली आणि माझ्या मनात चटकेने नेमका प्रश्न उद्भवला की मागच्या एक 15-20 दिवसापूर्वी जे मतदान आणि मतमोजणी झाले ती हडपसरची मतदानाची आणि मतमोजणीची प्रोसेस खरी होती का? तर इतका वाईट नाही का इथं चित्र असताना विकास कामांच्या नावाखाली लोकांना खड्ड्यात ढकलण्याचा प्रयत्न असू सुद्धा विधानसभेला एखादा उमेदवार कसा जिंकू शकतो, हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आला। वास्तविक पाहता मी येणाऱ्या आठवड्यापासून लाईव्ह द्वारे येतोय, कारण की मागच्या 5 वर्षाचे बजेट या मतदारसंघात आणण्यात आलेलं आहे आणि ते खर्च करण्यात आले, ते नेमकं कुठं चुकलंय, कुठं मुरलंय, ते खरं जमीतल्या जमीत मुरून गेलंय का, हे सुद्धा मला दाखवायचे। पण ही नुसती काळेबोराटे नगर, काळेपडळ किंवा हडपसरमधली परिस्थिती नाही, मांजरी केशवनगर मुंड्यापासून ते कात्रजपर्यंतच्या परिसरामध्ये असाच विषय विकासच्या नावाखाली लोकांना कसं ना काय ठिकाणी बनवलं जातं, फसवलं जातं। त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हडपसर विधानसभा मतदारसंघ आहे। पण तो अन्याय खूप झाला। इथून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी या सगळ्यांचा पर्दाफाश करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हा पक्ष करेल। या ठिकाणी पराभवाचं शल्य नाही। आम्ही नव्या उमेदवारी या ठिकाणी लोकांच्या मध्ये जाऊ, लोकांना नेमकं काय चुकलंय समोरच्याचं, आम्ही कुठं कमी पडलोय का, किंवा समोरच्यांचा पर्दाफाश करण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही, हे आश्वासक किंवा हा या प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं वचन हे आम्ही नागरिकांना देण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचू। मला खात्री की या ठिकाणी मशीनच्या काही गडबडी असेल किंवा लोकांपर्यंत कदाचित आमची चांगली विकास कामं पोहोचली नसतील, या सगळ्याच्या अनुषंगाने लोक येणाऱ्या 4-5 महिन्यातल्या महानगरपालिकेची निवडणुकीमध्ये दुरुस्ती करतील। मी आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो, मी हडपसरकरांना, समस्त हडपसर विधानसभा मतदारसंघाला नव्या दमाचे नाही का नगरसेवक देणार आहे, ज्या नगरसेवकांना पैसे खायचं शौक नाही, ज्यांना या ठिकाणी विकास कामाच्या संदर्भात अधिक चटके खाल्लेले आहेत, ज्यांनी हाल अपेष्टा पाहिल्या, ज्यांनी या ठिकाणी या सगळ्या मतदारसंघाची दुर्दशा पाहिली, मला आणि ह्या सगळ्या परिस्थितीतून ते शिकून या ठिकाणी राजकारणात समाजकार आहेत, ती नव्या दमाची नवी मंडळी या ठिकाणी या मतदारसंघाचा आमूलाग्र बदल करतील। या ठिकाणी पैसे खाणाऱ्यांना बाजूला ठेवून या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी ही मंडळी अहोरात्र कष्ट करतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही। पूर्वी ज्या पद्धतीने माझ्या कामाचा धडाका होता, तो धडाका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा तसाच राहील, ह्या प्रकारचे आश्वासन देतो। विविध कामांच्या संदर्भात मी स्थानिक वॉर्ड ऑफिसर असतील, पुणे महानगरपालिकेमधील मेन बिल्डिंगचे अधिकारी असतील, विविध डिपार्टमेंट मधले, त्या सगळ्यांना भेटून पत्रव्यवहार करून ज्या ठिकाणी आपल्याला नागरिकांसाठी काय करता येईल, कुठल्या गरजा असतील, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी पाठपुरावा नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहोत। खरं बघायला गेलं तर आपण ह्या भागामध्ये 25 वर्ष इथे ड्रेनेज नाहीये, मूलभूत गरजा नाही भेटत आहेत लोकांना। पाणी असेल, रस्ते असेल, ड्रेनेज असेल, या लोकांच्या मूलभूत गरजा आहे। वाईट वाटतं अक्षरशः की 25 वर्ष झाले इथे लोकांना ड्रेनेज, पाणी आणि रस्ते या गोष्टी यासारख्या समस्यांशी झुंज द्यावी लागते रोजच्या आयुष्यात। तर मला असं वाटतं की ह्या भागात आम्ही बरीचशी कामं केली आहेत आणि अशीच कामं आम्ही यापुढेही करत राहू।